नमस्कार मंडळी, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तसं तर आपण महाशिवरात्री म्हटलं की लवकर उठून आंघोळ वगैरे करून छान अशी देवपूजा करत असतो. पण आज मला ते काहीच करायचं नव्हतं, कारण माझा तो प्रॉब्लेम होता, त्यामुळे मी मंदिरात सुद्धा जाणार नव्हते. आणि म्हणून मी ना सकाळी थोडंसं लेटच उठले आणि आवरून घेतलं. इथे मी म्हणजे स्वयंपाकासाठी ना, आता स्वयंपाक म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच घरी शाबूची खिचडी राहते. तर आज मी ते एक साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याची आमटीसुद्धा सोबत बनवलेली होती, कारण अशीच तर खिचडी आपल्याला खाऊ वाटत नाही आणि दही खाल्लं तर त्यांनी पित्त होतं. त्यामुळे ना मी शेंगदाण्याची आमटी बनवलेली होती, थोडंसं बटाटा घालून त्यामध्ये. पण ही शौर्याचं चालू होतं की मम्मी मी यातलं काहीच खाणार नाही, कारण मला पित्त होतं, तुला माहिती आहे. तर मग मी ना त्याच्यासाठी लगेच दुसरं काहीतरी बनवण्यापेक्षा म्हटलं तुला बटाट्याचा चिवडा बनवून देते. अगदी 10 ते 15 मिनटं हा बटाट्याचा चिवडा आपला रेडी होत असतो. तर याचा डिटेल ब्लॉग आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. पप्पाने बोलले घे तुला घ्यायचं खिचडी दोन किती आणलं लाडू म्हणजे एक दोन आणि खिचडी दोन. तर तिथे चॅनलवरती जाऊन याचे डिटेल रेसिपी तुम्ही नक्की चेक करा. तर साईला ना मी शेजारच्यांसोबत मंदिरात पाठवलेलं होतं, तो मंदिरात जाऊन आलेला होता. तिथे गेल्यानंतर त्यांनी ना खिचडी खाल्लेली होती, कारण तिथे ना प्रसाद म्हणून खिचडी, राजगिऱ्याचा लाडू आणि केळी वगैरे असं सर्व काही दिलं जातं. तर तिथे जाऊन त्यांनी ते खाल्लेलं होतं. खूप छान आणि मस्त आपला झटपट तयार होतो हा चिवडा, अगदी क्रंची आणि म्हणजे जाणवत पण नाही आहे की आपण ह्या वल्ल्या बटाट्यापासून बनवलेला आहे. पटकन अशी तयार होणारी ही रेसिपी आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा. तर इथं चिवडा बनवून घेतला आणि सर्वांनी मिळून आता आम्ही इथे ना उपवासाचं फराळ करायला घेतलं. असं तर उपवास म्हटलं की आपण म्हणतो थोडंसं कमीच खायचं, पण उपवासा दिवशी तर जास्तच खाण्यात येत राहतं, कारण मुलांचं पण दिवसभर चालू असतं भूक लागली. तर बघा एवढं सारं मी बनवलेलं होतं. खिचडी बनवली होती, राजगिऱ्याचा लाडू होता, आमटी होती, चिप्स वगैरे होते, कारण केळीचे चिप्ससुद्धा सोबत होते, केळी होती, चिवडा होता बटाट्याचा. एवढं सगळं घेऊन आम्ही आता फराळ करायला बसलेलो आहे. तर तुमच्याकडे कशा पद्धतीचे उपवास केला जातो कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर बघा इथे सगळं मिळून आम्ही आता फराळ करायला बसलेलो होतो. तसं तर उपवास म्हटलं की आपण म्हणत राहतो की उपवासा दिवशी जास्त जेवण करायचं नाही, हलका आहार घ्यायचा. पण उपवास असला की आपण उलटं रोजच्यापेक्षा जास्त जेवण करतो, कारण खिचडी त्याच्यासोबत दही, ताक वगैरे सर्व काही असतंच. आता एवढं सगळं खाल्ल्यानंतर कशाला उपवास घडेल, हो की नाही. तर चला, आता आम्ही तर बसलोय फराळ खायला. आता या तुम्ही पण फराळ खायला. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.